माउंट व्हॅली या विद्यालयाचं आज मोठ्या उत्साहामध्ये स्नेहसंमेलन होत आहे. आदरणीय पटेल सर, मुजीब सर, शेख सर, आमचे मित्र आदरणीय आझम सर, आत्ता ज्या मुलांनी इथं मोबाईलवर नाटिका सादर केली त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवाव्या. मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं हसवण्याचं काम करणार आहे. रसिक मित्र, माणसाने हसलं पाहिजे. माणसं हसत नाहीत. कुणाच्या बँकेमध्ये किती पैसा आहे हे कधीच कुणी मोजत नाही. माणसाच्या चेहऱ्यावरून त्याच्या जगण्याची श्रीमंती कळत असते. म्हणून मी नेहमी सांगतो की माणसाचे चेहरे मेकअपने सुंदर दिसत नाही, माणसाचे चेहरे हसल्यावर सुंदर दिसतात. म्हणून माणसाने खळखळून हसलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, आत्ता मी इकडे येत होतो, माझ्या गल्लीतला एक पोरगा आपल्या आईला मॉम म्हणाला. तो तीनदा आपल्या आईला मॉम म्हणाला. मी त्याला म्हणालो, हे बारक्या, अरे आज आईला तू मॉम म्हणतो, उद्या बापाला बॉम्ब म्हणशील, परवा आजोबाला अणुबॉम्ब म्हणशील. म्हणजे अशी काही माणसं आपल्या आजूबाजूला असतात आणि मग त्यातून आम्हाला हसायला येतो. रसिक मित्र, माझ्या मित्राकडे एक लुना होती, भंगार लुना होती. त्या लुनावर जर त्याची बायको बसली तर ती लुना बंद पडायची, आणि त्याची मेहुणी बसली तर लुना लगेच सुरू व्हायची. म्हणजे त्या लुनाने त्या घरामध्ये भांडण लावून टाकलं. कोरोना काळामध्ये आपण बघितलं, त्यावर लिहिलं की सासरा म्हणाला जावयाला, मी घेतली तुम्ही घेतली का. सासरा म्हणाला जावयाला, मी घेतली तुम्ही घेतली का. जावाई म्हणाला झाकणच खोलतोय. सासरा म्हणाला, पाहुणे मी देशीचं नाही, मी लसीचं बोलतोय. कारण कोरोना काळामध्ये प्रत्येकाला लस घ्यावी लागली होती. आता बघा, एकदा असंच एका गावात मी कार्यक्रमाला गेलो. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, सगळे लोक कार्यक्रमाचे उठून गेले. फक्त एकच माणूस बसलेला होता. 2.5 तास झाले तो माणूस उठत नव्हता. मी कार्यक्रम संपवला, त्या माणसाच्या जवळ गेलो. म्हटलं, बाबा, महाराष्ट्रामध्ये माझे जेवढे फॅन आहेत तेवढ्यामध्ये सगळ्यात मोठे फॅन तुम्ही आहेत. ते बाबा म्हणाले, मी तुझा फॅन नाही, तुझी कविता मला कळाली नाही. म्हटलं, तुम्ही कोण आहे. ते म्हणे, मी मंडपवाला आणि वायरावाला आहे म्हणे. अरे म्हटलं, बाबा, अजून जर तुम्ही 3 तास बसले असते तर माझा BP वाढला असता. आता बघा, 8 दिवसापूर्वी काय झालं, मी गुलमंडीवर उभा होतो, माझी पत्नी आणि आम्ही दोघंही उभा होतो. माझ्या मित्राचं नवीनच लग्न झालं, तसं प्रत्येकाचं लग्न नवीनच होतं, आणि त्याची बायको आणि ते दोघं असे हातात हात धरून चालले होते. माझी बायको मला म्हणाली, बघा लोकांचं आपल्या बायकोवर किती प्रेम आहे. आणि त्याने त्याच्या बायकोचा हात असा घट्ट धरला होता. तो असा गुलमंडीवर चालला. मग 8 दिवसानंतर मी त्याला भेटलो. त्याला म्हटलं, अरे मार्केटमधून जात असताना तू तुझ्या बायकोचा एवढा घट्ट हात का धरला, आमच्या घरात भांडणं व्हायला लागले, तुझ्या बायकोवर एवढं प्रेम आहे का. तो म्हणे, सर माझं माझ्या बायकोवर 1% सुद्धा प्रेम नाही. म्हटलं, मग तिचा एवढा घट्ट हात का धरला होता. ते म्हणे, तिचा हात सोडला ती कोणत्याही दुकानात घुसती म्हणे, आणि एकदा घुसली की 2-2 तास बाहेर येत नाही. म्हणून हे बघा, मी कुठल्याही कार्यक्रमाला जर गेलो ना तर माझी चप्पल आणि माझा बूट कधी चोरीला जात नाही. तुम्हाला जर तुमचा बूट चप्पल चोरीला जाऊ द्यायची नसेल तर मी सांगतो तसं करा. मी कुठल्याही कार्यक्रमाला गेलो तर माझा एक बूट मांडवाच्या या बाजूला काढतो आणि दुसरा या बाजूला काढतो. चोर मरून जाईल पण त्याला माझा बूट सापडणार नाही. बघा, असे सगळे विनोद आपल्या आजूबाजूला असतात. लोक पाणीपुरी खातात, तुम्हाला माहिती आहे. लोक बँकेतले पैसे सुद्धा व्यवस्थित मोजत नाही, पण पाणीपुरी खाताना मात्र डोळे फाडून फाडून मोजत असतात. म्हणून मी कधी बँकेमध्ये जर गेलो, बघा बँकेमध्ये ज्या माणसाला 2 लाख रुपये काढायचे, कधी कधी त्याच्या खिशाला 2 रुपयाचा पेन नसतो. म्हणून मी जर बँकेमध्ये गेलो तर माझा वरच्या खिशाचा पेन खालच्या खिशात ठेवतो. कारण आजपर्यंत 1 ते 1,500 रुपयाचे पेन माझे चोरीला गेलेले आहेत. लग्नामध्ये तुम्हाला माहिती आहे लग्न कसे होतात, लोक कसे नाचतात. माझ्या लग्नामध्ये एक तरुण नागिन डान्स करत होता. मग मी माझ्या मित्राच्या लग्नाला गेलो, तिथेही तो नागिन डान्स करायचा. 10 लग्नामध्ये त्याने नागिन डान्सच केला. मग मी म्हटलं, याच्या आजोबाला आपण भेटलो पाहिजे. मी त्याच्या आजोबाला भेटलो. आजोबाला विचारलं, म्हटलं, कुठल्याही लग्नामध्ये तुमचा नातू नागिन डान्स का करतो, तुमच्या खानदानीचा काही प्रॉब्लेम आहे का.
ते म्हणे सर आमच्या खानदानीचा काहीच प्रॉब्लेम नाही, आमच्या नातवाचा जन्मच नागपंचमीचा आहे म्हणे. मग मी म्हणलं तुमच्या नातवाचा जन्म जर पोळ्याला झाला असता तर याने घोड्यावरचा नवरदेव पाडला असता. आता तो लग्नाच्या पंक्तीमध्ये लोक कसे वाढतात तुम्हाला माहिती आहे. मी एकदा लग्नामध्ये जेवत होतो आणि एक वरण वाढणारा बकेट अशी हलवायचा. आता म्हटलं याच्या हातातली बकेट जर निसटली आणि आपल्या डोक्यात लागली तर आपण इथंच मरून जाऊ. तो काय म्हणायचं माहिती आहे, जो घेणार नाही वरण तो पंक्तीतच मरण. तुम्हाला सांगतो मी 4 बकेट एकदाच घेऊन टाकल्या. लहानपणापासून आम्हाला कुणाच्याही पंक्तीमध्ये जेवायची सवय आहे, आम्हाला निमंत्रणाची गरज लागत नाही. असंच आम्ही एकदा रस्त्याने चाललो होतो आणि एका रानात पंगत सुरू होती. माझ्या मित्राला म्हणालो भूक लागली, पण तो म्हणाला आपल्याला निमंत्रण नाही. मी म्हणालो हे बघ, मुलीवाल्याने विचारलं सांगायचं मुलाकडचे, आणि मुलावाल्याने विचारलं सांगायचं मुलीकडचे. तेवढ्यात एक बुंदी वाढणारा आला आणि त्याने मलाच विचारलं. ते म्हणे पाहुणे कोणत्या गावचे? अरे म्हटलं आम्ही मुलीकडचे आहे ना म्हटलं. ते म्हणे पायातला बूट हातात घेऊ का? अरे ही लग्नाची नाही दहाव्याची पंगत चालू आहे म्हणे. म्हणजे माझे बूट अजून त्याच गावात आहेत, मी आणले सुद्धा नाहीत. असंच एकदा माझ्या मित्राचं लग्न होतं, माणसाचं लग्न एकदाच होतं. त्या घोड्याचं वजन होतं 40 किलो आणि माझ्या मित्राचं वजन होतं 140 किलो. तो घोडा त्या मित्राच्या गावात गेल्यापासून कशाकडेच पाहत नव्हता, तो फक्त त्या नवरदेवाकडे पाहायचा. त्या घोड्याला वाटलं आजची मिरवणूक आपल्या आयुष्यातली शेवटची मिरवणूक. तो नवरदेव त्या घोड्यावर बसला, घोडा एका मिनिटात खाली बसला. तेवढ्यात लाईट गेली, घोडा पुढे चालत होता. माझा मित्र ओरडला म्हणे विष्णू, अरे म्हणे या घोड्याचं मुंडकच गायब झालं. लाईट गेलेली, पटकन मोबाईलची बॅटरी लावा. मी मोबाईल काढला, बॅटरी लावली, त्या घोड्यावर उलटं बसलं होतं. मग त्याला म्हटलं तुला सकाळपर्यंत तरी मुंडकं सापडलं असतं का? आता नाचत असताना लोक कसे नाचतात तुम्हाला माहिती आहे. एक दारू पिलेला माणूस त्या घोड्याच्या शेपटीला लोंबकाळला. त्या घोड्यानं नवरदेवासहित त्या माणसाला डोंगरात नेलं. लग्न बाजूला, अख्खं वराड 8 दिवस त्या माणसाला डोंगरामध्ये शोधत होतो. तुम्हाला माहिती असेल बसमध्ये लोक कसे बसतात, जेव्हा वरचे खाली येतात तेव्हा नेमके खालचे वर जातात. असंच एकदा मी रुमाल टाकला बसच्या सीटवर आणि बसमध्ये गेलो. माझ्या जागेवर एक म्हातारा माणूस बसला होता. त्या बाबाचं माझं जोरात भांडण सुरू झालं. मी म्हटलं बाबा ही जागा माझी आहे. ते म्हातारा म्हणे माझी आहे. मी म्हटलं माझी आहे, म्हातारा म्हणे माझी आहे. ते म्हणे पुरावा काय? मी म्हटलं मी या सीटवर माझा रुमाल टाकला होता. ते म्हातारा म्हणे छोटासा रुमाल टाकल्यावर बसमधलं सीट आपलं होतं का? म्हटलं हो. ते म्हणे मग माझ्या पिशवीत तर 90 धोतर होतं, मी अख्ख्या बसवर टाकलं असतं म्हणे. म्हणजे अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात. असंच एकदा मी पुण्याला चाललो होतो. या मोबाईल आत्ताच एक मोबाईलची नाटिका सादर झाली. माझ्या बाजूच्या माणसाला फोन आला. फोनवर बोलता बोलता काय झालं, कुणीतरी माझा पाय खाजवत असल्याचा भास मला झाला. मग मी माझे दोन्ही हात चेक करून घेतले. अरे म्हटलं आपले दोन्ही हात वर आहे, मग आपला पाय कोण खाजवतं? तो बाजूचा माणूस फोनवर बोलता बोलता त्याचा पाय समजून माझाच पाय खाजवत होता. मग मी म्हटलं साहेब मच्छर तुम्हाला चावलं, तुम्ही तुमचा पाय खाजवा ना. ते म्हणे तुझा आहे का? मला वाटलं माझाच पाय. असंच एकदा बसमध्ये आम्ही चाललो होतो. माझ्या बाजूला एक 80 वर्षाचा माणूस बसला. मग मी त्या बाबाला म्हटलं बाबा मी कवी आहे, एखादी चांगली कविता लिहिल, मला खिडकीकडून बसू द्या. ते म्हणे नाही, खिडकीकडून जागा माझी आहे. मी म्हटलं बाबा मी कवी आहे, एखादी कविता लिहिल. ते म्हणे असं कर, तू या बसच्या टपावर जाऊन बैस म्हणे, तुला कादंबरी सुचल्याशिवाय राहणार नाही. तेव्हापासून अशा लोकांच्या मी कधीही नादाला लागत नाही. आता बघा एका घरात मी गेलो, म्हणजे अगोदर मी बेल वाजवतो. तिथं गेल्यानंतर माझ्या मित्राची बायको टी व्ही पाहत होती. अर्धा तास झाला, 1 तास झाला, पण ती मित्राची बायको काही मला चहा देत नव्हती. मग मी म्हटलं ताई मला तुम्ही चहा आज करणार आहे का उद्या करणार आहे? ते म्हणे सर ही मालिका संपू द्या. 1 मालिका संपली तरी चहा नाही, 2 मालिका संपल्या तरी चहा नाही. म्हणजे त्या दिवशी मला चहासाठी 3 मालिका पाहाव्या लागल्या. म्हणजे माझी इच्छा नव्हती मालिका पाहायची, पण त्यांच्यामुळं मला ते पाहावं लागलं. मी असं रस्त्याने चाललो होतो एका कार्यक्रमाला. माझ्या 4 व्हीलरच्या समोर एक गाय आली. मग मी त्या माणसाला म्हटलं ही गाय कुणाची आहे? ते म्हणे वासराची आहे. म्हटलं हे वासरू कुणाचं आहे? ते म्हणे गाईचं आहे.
मी शांत बसलो. असंच पुढे चाललो होतो. एक माणूस दूध घेऊन चालला होता, अशी कॅन हलवत होता. मी त्याला म्हटलं का हो, तुमची गाय दूध देते का? ते म्हणे दूध देत नाही म्हणे, काढावं लागतं म्हणे तिचं. म्हणजे असे माणसं सगळे आपल्या आजूबाजूला भेटतात आणि मग आम्हाला विनोद सुच. काल माझ्या घरी माझा मुलगा आला. ते म्हणे पप्पा, आमच्या शाळेत एक स्पर्धा आहे, 5,000 रुपये बक्षीस आहे, तुम्ही कवी आहे, मला एखादी म्हण सांगा. 5,000 रुपये आपल्या घरात येतील. म्हणलं सांगतो. मी रात्रभर जागा राहिलो, त्याला म्हण सांगितली, माय मरोन मावशी जगो. ते काल सकाळपासून तर संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत बायकोच्या जवळ जायचं आणि मोठ्यानं म्हणायचं, माय मरोन मावशी जगो. नशीब ते खिचडी सहित कुकर माझ्याकडे आलं नाही. हे बघा, मी फक्त एकच दिवस शिक्षकाची नोकरी केली, फक्त एक दिवस. शिक्षक होणं अत्यंत अवघड आहे, प्राध्यापक होणं सोपं आहे. पहिल्या दिवशी एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला. म्हणे सर, काय शिकवता म्हणे तुम्ही माझ्या आईपेक्षा ग्रेट आहात. मी म्हटलं मी तुझ्या आईपेक्षा ग्रेट असूच शकत नाही. म्हणे सर, मी आईची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही माझ्या आईपेक्षा ग्रेट आहात. म्हटलं कसं काय, वर्गाला कळू दे. कसं आहे म्हणे, आई अंगाई गीत गाऊन एकाच मुलाला झोपवते म्हणे, तुम्ही शिकवत असताना अख्खा वर्ग झोपी जातो म्हणे. तेव्हापासून मी परत शिक्षक झालो नाही. काही आजोबा खोडकर असतात, काही नातू खोडकर असतात. शाळेतल्या शिक्षकांनी मुलांना सांगितलं की उद्या आपल्याला पालक सभा घ्यायची, येताना सगळ्यांनी पालक सोबत आणा. एक माझ्यासारखा मुलगा उठला, म्हणे सर, पालक आम्ही कालच खाल्ला म्हणे, उद्या पनीर आणतो म्हणे तुम्हाला पनीर. त्या आजोबा त्या नातवाच्या कधीच नादाला लागले नाही. एकदा असेच आजोबा झोपाळ्यावर बसलेले होते आणि शंकरपाळे खात होते. आजोबा नातवाला म्हणाले, मला झोका दे. तो इंग्रजी शाळेतला नातू. त्या नातवाने आजोबाला असा झोका दिला, ते आजोबा शंकरपाळ्याच्या प्लेट सहित फुलाच्या कुंड्यात जाऊन पडले. तेव्हापासून त्या आजोबाने कधीही नातवाला काम सांगितलं नाही. एक फक्त शेवटचे 5 ते 6 मिनिटं घेतो. एकदा एका कार्यक्रमाला मी असं चाललो होतो. त्या गावातल्या आयोजकाने लुना मला नेण्यासाठी आणली होती. रस्ता खराब होता, रात्रीचे 10 वाजले. मी त्या लुनावर बसलो. त्या आयोजकाने मला 5 वेळेस पाडलं. मी म्हटलं, अहो मी प्रमुख पाहुणा आहे, मी सेलिब्रिटी आहे. ते म्हणे सर, रात्री अंधारात कोण पाहतं म्हणे तुम्हाला, किती वेळेस पाडलं, मी तुम्हाला बरोबर पोहोचवतो म्हणे. मी त्याला म्हटलं, मी तुमच्या पाया पडतो, मला वर पोहोचू नका म्हणजे झालं. ते असे काही काही आयोजक आपल्या आजूबाजूला असतात आणि मग त्यातून आम्हाला विनोद मिळतो. तुम्हाला सांगतो, लहानपणापासून मला क्रिकेट खेळण्याचा खूप छंद आहे. एकदा 5 लाख रुपयाचं बक्षीस होतं आणि माझ्या संघाला मी फायनलला नेलं होतं. आम्हाला 6 चेंडूमध्ये 6 रन बाकी होते आणि माझ्या टीममध्ये एक म्हातारा माणूस होता. 6 चेंडूमध्ये 6 रन बाकी आणि ते बॉलर असे केस हलवायचा. त्या बॉलरने 5 चेंडू टाकले. बाबाने अजिबात बॅट घुमवली नाही. मी म्हटलं, बाबा आपल्याला 5 लाख रुपये जिंकायचे, 1 चेंडू बाकी आहे. ते म्हणे शांत बस, असा हेलिकॉप्टर शॉट मारतो म्हणे षटकार. 1.25 चेंडू त्या बॉलरने टाकला. म्हाताऱ्याने अशी बॅट घुमवली, सगळ्या लोकांचं लक्ष स्टेडियमच्या बाहेर. नंतर आम्ही खाली पाहिलं, ते अंपायर चक्कर येऊन पडले होते. मी म्हटलं, अंपायर साहेब काय झालं? अरे म्हणे, त्या म्हाताऱ्याने माझ्या टाळक्यात बॅट मारली म्हणे. मग मी त्या बाबाला म्हणालो, बाबा अहो त्या अंपायरला बॅट कशाला मारली हो? ते म्हणे, माझी चूक नाही, त्या माणसाची चूक आहे. सगळे लोक स्टेडियममध्ये बसून मॅच पाहत होते म्हणे आणि हा माणूस एवढ्या जवळून कशाला मॅच पाहत होता? अहो म्हटलं, ते माणूस नाही, ते अंपायर आहे, ते माणसाला आऊट करण्याचं काम करतं. जाता जाता एवढंच सांगेल की ज्या विद्यार्थ्यांनी इथं आपलं सादरीकरण केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण मित्र हो, या व्यासपीठावर येऊन 2 शब्द बोलणे ही अत्यंत अवघड गोष्ट असते. माझी आई अशिक्षित होती, पण त्या अशिक्षित आईने माझ्या हातामध्ये पुस्तक दिलं आणि मला वाचायला शिकवलं. माझे वडील एकदा असं म्हणाले होते की लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं, लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं, पण पेरताना चुकलं तर वर्ष वाया जातं. धन्यवाद.